जादू तेरी नजर, जादू तेरी नजर। कोण्या काळी इंग्लंडामध्ये, कोण्या काळी इंग्लंडामध्ये होता एक शायर। कोण्या काळी इंग्लंडामध्ये होता एक शायर, नाव जयाचे जगी गाजले, नाव जयाचे जगी गाजले। विलियम शेक्सपियर, विलियम शेक्सपियर, विलियम शेक्सपियर, विलियम शेक्सपियर। आकाशाच्या फलकावरती ताऱ्यांच्या शब्दांनी कोणी लिहितो कविता रात्री दिवसावर किरणांनी। आकाशाच्या फलकावरती ताऱ्यांच्या शब्दांनी कोणी लिहितो कविता रात्री दिवसावर किरणांनी। महान दिवा धरतीवरती प्रतिमेचा ईश्वर, महान दिवा धरतीवरती प्रतिमेचा ईश्वर। नाव जयाचे जगी गाजले, नाव जयाचे जगी गाजले। विलियम शेक्सपियर, विलियम शेक्सपियर, विलियम शेक्सपियर, विलियम शेक्सपियर। तर असा हा महाकवी, महानाटककार, महाशेक्सपियर, महाचालू हा काय म्हणतो की हे प्रेम 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 म्हणजे नक्की असतं काय? ये तो बस नजर का धोका है। तुम्ही म्हणाल प्रेम हे हृदयात असतं, अहो पण शेक्सपियर म्हणतो प्रेम हे नजरेत असतं। कधी कोणाची कोणावर नजर पडेल, जादू होईल आणि प्रेम जन्माला येईल हे जसं सांगता येत नाही, तशीच त्या प्रेमाला कधी कोणाची कुठे नजर लागेल ते पण आम्हाला माहित नाही रे बाबा। सगळा मामला नजरेचा, असं आम्ही नाही हा, खुद्द शेक्सपियर सगळ्या नाटककारांच्या बापाचा बाप त्याच्या मिडसमर नाईट्स ड्रीम, मधुर रात्रीचं स्वप्न या नाटकामध्ये म्हणतो। आणि तो म्हणतो म्हणून आम्ही म्हणतो की फक्त नजर बदलली की जे बदलतं ते प्रेम 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 म्हणजे नक्की असतं काय?
अरे डॉक्टर, ज्या माणसांना स्पष्ट दिसतं ते डोळ्यांच्या दवाखान्यात कशाला येतील? शिवाय ते आत्ता ह्या वेळेस इतक्या उशिरा येत आहेत, त्याचा अर्थ ते पेशंट बिशंट नसावे. चला. अरे चला काय, मी माझ्या डोळ्यांनी बघून आलोय. सॉलिड भडकलाय तो माणूस. काय केलंस तू? एक मिनिट, मी काही केलं नाही, तुझं काही सांगता येत नाही. डॉक्टर पुंडलिक वर्धे हरी विठ्ठल आले. डॉक्टर पुंडलिक, आता ह्या पोरीला काही अक्कल? अरे डोळ्यांचं नाहीये काही. तुम्ही बसा बसा आणि मला सुरुवातीपासून सगळे सविस्तर सांगा. मी वर्धे हरी विठ्ठल. बर. वर्धे हरी विठ्ठल. शाबास. माझा जन्म 1948 साली रत्नागिरी जिल्ह्यात झाला. वाह. तसा लहानपणापासूनच मला बिल्डिंगांची भर. इतक्या पूर्वीपासून नाही, आत्ताच काय ते सांगा. बरोबर. मी वर्धे हरी विठ्ठल, ते माहितीये. बिल्डर, डेव्हलपर. अरे वा. नवनीत. नवनीत. नवनीत माझी मुलगी. बर. तुमची विद्यार्थिनी. हो हो, ओळखतो मी तिला. मी तिचं लग्न मंदार गर्दशी करून द्यायचं ठरवलंय. शाबास. तोही तुमचाच विद्यार्थी. मंदार गर्दी. सर. तो विंडो नाही, वरती जरा घोळ आहे, पण घरचा शॉलेट पैसेवाला आहे. तेच ना. फॅमिली ऑप्टिशियनशी. बर. आपले गर्दे ऑप्टिशियन. अरे वा. त्याचा बाप त्याला पाली हिलवर गर्दे ऑप्टिशियनची मोठी ब्रांच उघडून देणार आहे. नॅट नट्यांना लेन्सेस विकून तो तुफान पैसा कमवणार आहे. आणि म्हणून मी त्याला माझा जावई करून घ्यायचं ठरवलंय. गर्दे वेड्स वर्धे. राईट चॉईस. डॉक्टर, एंगेजमेंट साठी ज्यूस सेंटर बुक केलाय. येत्या गुरुवारी 7:30 PM. राईट टाइम, राईट प्लेस. येस. नाही ऍडव्हान्स सही भरून टाकलाय. नॉन रिफंडेबल. अरे वा. मग तर देन देर इज नो प्रॉब्लेम. देर इज अ प्रॉब्लेम. डॉक्टर, व्हॉट इज द प्रॉब्लेम? नवनीत म्हणते मी मंदार गर्देशी लग्न करणार नाही. लग्न करणार नाही? हो. का? अगदी फुसक. अगदी फुसक कारण. कुठलं हो? म्हणजे मंदार गर्देवर माझं प्रेम नाही. हे काय कारण झालं का? बघा ना, अहो या हल्लीच्या तरुण पोरांची ना टाळकी असतात सरकली. बरोबर. फालतू सिनेमे सिरियल बघतात आणि प्रेमाची नाटकं करतात. डॉक्टर, बापाला ही पोरगी प्रेमाची फिलॉसॉफी. शांत व्हा. बसा बसा बसा. पचकन गचकन. डॉक्टर शांत व्हा. मला एक गोष्ट सांगा, तुमच्या मुलीचं दुसऱ्या कोणावर प्रेम बसलंय का? हो ना. त्या नवीन सुरवेवर. ओके. आणि तोही तिच्यावर प्रेम करतो म्हणे. कसं ना? तुमचाच विद्यार्थी ना. नवीन नसतो का बे? तो लुकला नाही नाही, पण मी त्याला असलं काही शिकवलंच नाहीये. अहो त्याची परिस्थिती एकदम बेताची. गल्लीत गल्लीत साधं क्लिनिक उघडायचं म्हटलं ना तरी त्याच्या नाकी नऊ येते. अरे रे. म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करावी लागेल. शाळांमधून पोरांचे डोळे तपासत फिरावं लागेल. अहो किती शाप देताय त्याला तुम्ही. मला एक गोष्ट सांगा, काय? इतक्या गरीब मुलावर तुमच्या मुलीचं प्रेम बसलं कसं? त्यात काय कठीण आहे? काय? 4 स्वस्तातल्या वस्तू भेट म्हणून दिल्या असतील त्यांनी तिला. हो. इकडून आलेले SMS तिकडे फॉरवर्ड करून इम्प्रेस केला असेल. जिभा बाहेर काढून. जिभा बाहेर काढून. अच्छा. नाही म्हणजे तात्पर्य काय? काय? मंदार आणि नवनीतची एंगेजमेंट मोडली आणि नवनीतनी नवीनशी लग्न केलं. तर मला 4 तोंड दाखवायला जागा उरणार नाही. मग तो नवीन तर मेलाच. अरे रे. पण ती नवीन सुद्धा मेली. इतके टोकाला जाऊ नका. जाणार मी टोकाला जाणार. नवनीतला घरातून हाकलून देणार. तिला तोंड काळ करायला लावणार. तो नवीन सुरवे जर माझ्या पैशाकडे बघून तिच्याशी लग्न करणार असेल तर त्याची चांगलीच फजिती करणार आहे मी. करा चांगलीच फजिती करा. पण मला एक गोष्ट सांगा, या सगळ्या प्रेमाच्या भानगडीत एक आय स्पेशलिस्ट म्हणून मी काय करायचंय? फजिती टाळायची. कोणाची? माझी. म्हणजे तुम्ही नवनीतची समजूत काढायची. मी काय काढणार नवनीतची समजूत? का नाही?
अहो तुम्ही त्यांचे फ्रेंड, फिलॉसॉफर, येस. गाईड, तुम्ही शिवी दिल्यासारखं काय बोलताय? सगळं काही आहात. त्यामुळे तुमचा सल्ला ती नक्की ऐकेल. नाही पण समजा तिने माझा सल्ला नाही ऐकला तर मात्र ती मला मेली आणि मी तिला. परत असे टोकाला जाऊ नका. जाणार मी टोकाला जाणार. येतो मी. या. हे टोक बंद आहे. मग जायचं कसं? जायचं भोग इकडे. नाव अप टू यू डॉक्टर. बघतो. येतो मी. या बघतो काय करायचं ते. पक्या आपला काही संबंध नाहीये. बघ ना काय बोलतोय तो. बिल्डर आणि डेव्हलपर. अहो ऐका ना. अरे आवरून घेतो जरा. या 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 आले होते तुमचे डॅडी इकडे आले होते. म्हणत काय होते पण तसं बरंच काही बोलला तो माणूस, पण जाताना शेवटी मी मेल ती मेली असं काहीतरी म्हणाले आणि गेले बुवा निघून. चला म्हणजे त्यांच्या मनाची तयारी झालीये. हे बघा, अधिक काही मला माहिती नाही. अधिक माहितीसाठी भेटा अथवा लिहा डॉक्टर पुंडलिक. चल चल चल. अरे चल काय आता लिहिता भेटता नाही यायचं. अरे का म्हणजे आज शनिवार हा, उद्या रविवार फुल, सोमवार यायचं. चल. अहो आमचं फक्त 5 मिनिटाचं काम आहे हो. प्लीज. काय काम काय हो? त्यांना आमच्या प्रेमाच्या बाजूला वळवायचंय. अरे डॉक्टर पुंडलिकांचा आणि प्रेमाचा काही एक संबंध नाहीये. प्रेमातला हो की ठोकळतोय त्याला. आखेचार होणार म्हणजे मल्टिपल इमेज सिंड्रोम वाटतो त्याला. कधी भेटायचं? प्रयत्न तर करून बघतो. जा भोगा आपल्या कर्माची फळ आणि ये जरा लवकर उठा, आधीच उशीर झाला. चल चल. सर कोण आहे रे? अरे या गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. डॅडीने तुम्हाला सगळं सांगितलं असेलच. हो बरं झालं तू आलीस. तू थांब ना, लगेच काय तिच्या मागे मागे चाललायस. उभा राहा. सरळ उभा राहा. नवनीत माझं असं म्हणणं आहे तू डॅडींचं ऐकावं. सर जरा थांब रे, मी भैसटलोय आधीच. नवनीत तू डॅडींचं ऐकावंस याला बरीच कारण आहे. कारण नंबर 1, त्यांनी तुला लहानाचं मोठं केलंय. मग मी काय कायम लहानच राहणार होते का? हे बरोबर आहे. मग कारण नंबर 2, त्यांनी तुझी आतापर्यंत प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे. मग हीच इच्छा पूर्ण का नाही करत आहेत ते? अगं कारण त्यांना मंदार गर्दे आवडतो. मग त्यांनीच करावं मंदार गर्देशी लग्न. अगं आपल्या तसं होत नाही. कारण नंबर 3, तू डॅडींच्या नजरेतून पाहावस. कारण नंबर 4, कारण नंबर 5, कारण नंबर 6. बरीच कारण आहेत. सगळीच्या सगळी कारण माझ्या लक्षात नाहीये, पण तू डॅडींचं ऐकावंस असं माझं सुस्पष्ट मत आहे. ही सगळी साथीच्या साथी कारण सिनेमातला बाप सांगतो त्याच्या मुलीला. सर काय आमचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे. हो सर. मला एक कळत नाही, मुळात प्रेम कशाशी खातात हे माहिती नसताना कसे काय प्रेम करताय ना तुम्ही? फालतू सिरियल बघत बसता. 4 SMS इकडून तिकडे जीवा बाहेर काढून फॉरवर्ड केले की झालं का सगळं? जमलं. सर डॅडींनी तुम्हाला पुरतच गुंडाळून ठेवलंय. आम्ही इथे आलो होतो ते या पेच प्रसंगात सुद्धा प्रेम कसं करावं ते ऐकण्यासाठी. तर तुम्ही आम्हालाच लेक्चर दिलं प्रेम का करू नयेत ह्यावर. तुम्ही ना लग्नच करू नका. हा? नाही लग्न करा पण एकमेकांशी करू नका असं म्हणायचंय मला. सर हा तुमचा फायनल सल्ला समजायचा. हो कारण यापुढे मी काही शिकलोच नाहीये ना. तुम्ही लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि मला कळवा. पण सर गुड नाईट. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. यात न आवडण्यासारखं काय आहे? गोळ्या मी लहानपणापासूनच खातोय. अरे गोळ्यांबद्दल बोलत नाहीये मी. मग कोणाबद्दल बोलतोय? तुला चांगलंच माहितीये मी कुठल्या विषयावर इकडे बोलायला लागलो. नाही रे नाही. नाही माहिती. नाही माहिती. खरंच नाही माहिती. ठीक आहे ऐक. अरे मगाशी बाहेर पडलेले नवीन आणि नवनीत बघितलेस तू? बघितले ना. त्या बिचाऱ्यांचे चेहरे असे पडले होते रे खाली. हा मग उचलून द्यायचेस. हेच. अरे तुझा
चेहरा असा खाली पडेल ना तेव्हा कळेल तुला. अरे माझा चेहरा असा पडूच शकत नाही, कारण मी प्रेमाच्या भानगडीत पडतच नाही ना. तू प्रेमाच्या भानगडीत पडतच नाही कारण तू प्रेम करायला घाबरतोस. तुझी प्रेम करायची हिंमतच नाही. एक मिनिट, मला असं वाटतंय आपण त्या दोघांच्या प्रेमाविषयी बोलतोय. एक मिनिट, मला असं वाटतंय मी तुझ्या प्रेमाविषयी बोलतोय. ओके, म्हणजे तुला असं म्हणायचंय का मी प्रेमात पडायचं? ऑफकोर्स. ऍक्च्युअल फॉल इन लव्ह. अरे तेच तर नॉर्मल होईल ना यार. एक कोणाच्या प्रेमात पडू रे? का आजूबाजूची माणसं दिसतात ना तुला? आजूबाजूला दिसणाऱ्या प्रत्येक माणसाच्या प्रेमात पडलं तर माझं आयुष्य संपून जाईल रे. किती दळभद्री आहेस रे. अरे त्या डॉक्टर पूर्वा पुरंदरे कशा नटून थटून आपल्याच दवाखान्यासमोर त्यांचा दवाखाना थाटून बसले. नको, खूप भांडते ती. अरे डॉक्टर, भांडण हीच प्रेमाची पहिली पायरी आहे. हो, पण तुला असं का वाटतंय की डॉक्टर पूर्व पुरंदरे माझ्या प्रेमात पडले? नजर डॉक्टर, नजर नजर. नजर. पूर्वा मॅडमची तुझ्याशी बोलतानाची नुसती नजर जरी बघितलीस ना नजर तरी तुला कळेल काय की पूर्वा मॅडम तुझ्या प्रेमात अकंठ बुडाले आहेत रे. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की प्रेम हे नजरेतून, डोळ्यातून होतं? अरे सगळ्यांना ते दिसतं, मग तुझ्यासारख्या डोळ्याच्या डॉक्टराला ते दिसून आहे. ठीक, ते सगळं जाऊ दे. आता मी जे सांगतो ते तू करायचं. Yes. ठीक आहे, तू ना सांग. तुला नाही जमणार. सोड. का नाही जमणार? शक्यच नाही. अरे का नाही जमणार सांग ना. तुला जमणार नाही. का नाही जमणार? डॉक्टर आहे, कॉपी करून पास झालोय का? सांग ना. तुला नाही जमणार. का? तू काय करतो माहितीये? काय? पेशंट आला ना की तू त्याच्या डोळ्यात बघतो. हो. अरे वेड्या, डोळ्याच्या आतमध्ये बघायचं असतं. म्हणजे डॉक्टर, प्रेम हे नजरेच्या आत दडलेलं असतं. नाही, हे खूप मोठं ऑपरेशन आहे. किती दळभद्री आहेस रे. अरे तू तुझ्या तर नाही. अरे बापरे. हे बघ डॉक्टर, घाबरू नको. मी जे सांगतोय ते कर. पटकन मॅडमच्या पुढ्यात जा आणि त्यांना सांगून टाक. काय? त्यांना म्हणा, मॅडम, इफ यू लव्ह मी, Love me? आय लव्ह यू टू. अँड इफ यू नॉट लव्ह मी, नाही. तरी सुद्धा आय लव्ह यू. मराठी सांगू? चल आता मालोच. अरे तुझ्या तर नमस्कार मॅडम, नमस्कार. काय घेणार? चहा, कॉफी, कॉन्टॅक्ट लेन्स, काय घेणार? डॉक्टर पुंडली. डॉक्टर पुंडली कुठे? ते कामात येतो. छान, असा बावळट डॉक्टर मिळालाय ना म्हणून तुमच्यासारख्या कंपाऊंडरचा फावताय. काय झालंय काय? माझ्याकडे काम करणाऱ्या चंद्रकलेला नादी लावतास ना? नादी? अहो काय मराठी येतं म्हणून वाटेल तो शब्द प्रयोग करायला काय? अहो नादी बिदी काय नाही. मी फक्त तिची विचारपूस केली, एक शेजार धर्म म्हणून. असा असतो शेजार धर्म? येता जाता हसतोस काय, गाणी काय गुणगुणतोस? वेळी यावेळी कोण काय करतोस? मॅडम, हे सगळं मी आपण करत नाही हो. आम्हाला डॉक्टर पुंडलिकांच्या तशा स्पष्ट ऑर्डर्स आहेत की चान्स मिळेल तसं शेजाऱ्यांवर प्रेम करायचं. अच्छा, म्हणजे डॉक्टरांचीच फूस आहे तर याला. फूस? आता बघतेस त्यांच्याकडे. बघा बघा, नीट बघा. हा मॅडम, नाही त्यांना सुद्धा त्याची गरज आहे म्हणून म्हटलं. अगदी नीटच बघते. ऑल द बेस्ट मॅडम. आता चंद्रकला एकटीच असेल. चंद्रकला. डॉक्टर पुंडली, डॉक्टर पुंडली. काय रे पत्या, आवाज बदलून बोलतोय? डॉक्टर पुंडली, मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. अरे या बसा, हॅव अ सीट. इट्स ऑल राईट. बसा. डॉक्टर पुंडली, तुम्हाला माहितीये तुमच्या आणि माझ्या समोरासमोर असलेल्या क्लिनिक्स मध्ये एक प्रेम प्रकरण सुरू झालंय. मला माहिती आहे. अच्छा अच्छा, म्हणजे हे सगळं तुम्हाला माहितीये? सगळं नाही, थोडंसं माहितीये. आणि या सगळ्याला तुमची संमती आहे? कसं आहे ना, या संबंधी मी कधी विचारच केला नाहीये ना. तुम्हाला असं नाही का वाटत की हे सगळं चूक आहे म्हणून? काय आहे? लग्न झालेल्या पुरुषाची नजर परक्या बाईवर पडतेच कशी? सांगा, पटते कशी? सांगा ना. नाही नाही, माझं लग्न नाही झालंय. माझं लग्न कुठे झालं? ओ माय गॉड. काय? म्हणजे डॉक्टर तुम्ही सुद्धा प्रेमात पडला? या पक्याचा आग्रह, बाकी काही नाही. तुम्ही ना सगळे पुरुष हलके. हो, काय
बोलताय? या पक्याचं समजू शकते मी एक वेळ. तो पडला प्रेमात, ठीक आहे. पक्या प्रेमात पडला? मला बोलला नाही तो. पण तुम्ही डॉक्टर असून एका नर्सच्या मागे लागता. तुम्ही नर्स आहात? डोकं फिरलाय का तुमचं? कसं बोलताय? नीट सांगा ना, काय झालं? मी माझ्याबद्दल बोलत नाहीये. मग कोणाबद्दल बोलताय? मी बोलतेय चंद्रकलेबद्दल. ही चंद्रकला कोण आहे? माझ्या क्लिनिक मध्ये नर्स आहे आणि हा पक्यात तिच्या मागे लागलाय. अच्छा, असं झालं. आणि आता तुम्ही सुद्धा बघा, हं? नाही नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी जे बोलतोय ना ते चंद्रकलेच्या संदर्भात बोलतच नाहीये. ते मी मग कुणाच्या? माझ्या? बोला ना, असं काय बघताय? कुठे बघताय? लक्ष कुठे तुमचं? असं काय करताय? डॉक्टर! बोला ना, बोला. आता का बोबडी वळली? तुम्हाला सांगतो, एकदा नजर वळली ना. नाही. तुम्ही काही बोलूच नका. माझ्या क्लिनिक समोर तुमचं क्लिनिक आलं ना, तेव्हाच मला कळलं काय? की आता काहीतरी भानगड होणार म्हणून. माझं क्लिनिक आधीपासून इथे आहे, तुमचं नंतर आलंय. पण तेव्हा मला कुठे माहिती होतं की तुम्ही सुद्धा इथं तडमडताय म्हणून. मला तरी कुठे माहिती होतं तू माझ्या आयुष्यात लहानपणापासून तडमडणार आहेस म्हणून. पूर्वीतली. पुंडलिक, पुंडल्या, माकड तोंड्या. तू माकड तोंडी. अरे हट. अरे हट्ट हट. डॉक्टर झाली तरी भाषा काय तुझी? तर काय? तूच म्हणायचा झोपाळ्यावर हळूच जागे घेऊया. तूच म्हणायचा झोपाळ्यावर हळूच जागे घेऊया. आई गोमची डॉक्टर खेळूया. डॉक्टर खेळूया. तुम्ही जे काही सांगताय त्यातलं मला काहीही आठवत नाहीये. आणि तुमच्या मनात या खुळचट कल्पना डोक्यातून काढून टाका. प्रेम म्हणे प्रेम, उचलली जी म्हणे लावली टाळाला. आणि हो, तुमच्या त्या पक्याला आवरा. तुमच्या मनातल्या प्रेमाच्या भाकड कल्पना त्या माकड वृत्ती माणसाला शिकवू नका. पूर्वा ऐक ना. डॉक्टर पूर्वा पुरंदरे म्हटलात तर जास्त बरं होईल. का? कारण नसती सलगी मला आवडत नाही डॉक्टर पुंडलिक. सभी असेल युजलेस. चालेल. भांडण झालंय वाटत. काय रे, सगळं जागच्या जागी आहे ना? माझी जागाच दाखवली तिने मला. अरे स्वतः लफडी करा, दुसऱ्याला लफडी करायला लावा. मला एक गोष्ट सांग,
ही चंद्रकला कोण आहे? कोण आहे ही चंद्रकला? अरे अरे चंद्रकला म्हणजे नुसती कलेपुरती कला. खरी कला म्हणजे संसारात बायकोच रे बाबा. संत तुकाराम, हा त्यांचं काय? त्यांनी बरोबरच म्हटलंय. हा. असंगाशी संग करिता अरे डॉक्टर, हे क्लिनिक आहे आपलं का तीर्थक्षेत्र आहे आख्यानं लावायला? आता राहिलंयच काय? भजन कीर्तन आणि आख्यानच करत बसू. यार तू इतका पटकन नर्व्हस होतोस ना. कसं आहे ना, तुझं ऐकलं आणि माझ्यावर असा दुःखद प्रसंग आलाय. नाही, आता मला पटलंय, असा दुःखद प्रसंग वैऱ्यावर सुद्धा येता कामा नये. पटलं ना? हो. पटलं ना तुला? पटलं. अरे अरे मगाशी अशाच एका दुःखद प्रसंगात त्या बिचाऱ्या नवीन आणि नवनीतला ढकलून दिलंस रे तू. हे बघ हे बघ. जा बोल त्यांच्याशी. तुला काय झालं? कचरा गेलाय. माझा व्यवसाय काय? माझं चाललंय काय? सर आलो. अरे या 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 सर, आम्ही आमचा निर्णय कळवायला आलोय सर. कळवा. सर, तुम्ही आमचे फ्रेंड, येस. प्रोफेसर, हो. गाईड, हो. तुमच्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही असं ठरवलंय आम्ही. म्हणजे आम्ही ठरवलंय सर, एकमेकांना कायमचं विसरायचं. काय? आणि मी मंदारशी लग्न करायचं. आणि हेच समजायचं की प्रेम बीम सगळं झूट असतं. प्रेम बीम सगळं झूट असतं? अरे काय गाढवात की मूर्खात तुम्ही? सर सर काय सर? अरे मी काही सांगितलं की फटकन विश्वास ठेवणार आहात का? पण मगाशी तर तुम्ही. मगाशी मी म्हणालो होतो प्रेम बीम सगळं झूट असतं. पण आता मला पटलंय, आयुष्यात सगळ्या गोष्टी वेळच्या वेळीच व्हायला हव्या, नाहीतर फरफट होते रे. सर त्रास होतो. म्हणजे नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मी तुमच्या डॅडींच्या बाजूनी नाहीये. मग आता मी तुमच्या बाजूनी आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. वेलकम. सर, आता तुम्ही आमच्या सोबत असताना आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. शाबास. सर, पण आता आम्ही दोघांनी करायचं काय? हा, सुरुवातीला काय कराल? मी तर म्हणतो प्रेम करा आणि पळून जाऊन लग्न करा. पळून जाऊन? कुठे कुठे? ते मी सांगायचं. हो सर. कुठे जाल तुम्ही? खराडी? खरं सांगू का, मांडव्याला माझा एक फार्म हाऊस आहे, स्वीट होम. तिथे दोघं जण पळून जा. उद्या मी जाणारच होतो, तुम्हाला विचारलं असतं येता का म्हणून, पण नाही, तुमच्या पळून जाण्याचा थ्रिल घालवायचं नाहीये ना. पळू शकशील ना रे? हो सर. नाही, खाण्यापिण्याची बोंबच दिसते म्हणून म्हटलं. आणि इकडे हा सर पुन्हा रे नवनीत, इकडे परवा अलिबागला जा आणि वैदिक पद्धतीने लग्न करून टाका. गोळ्या घ्या लिमलेटच्या. पण सर, डॅडींचं काय? कोण डॅडी? अच्छा डॅडी. हा, ते इकडे आलेत ना तर मी त्यांना सांगेल, प्रेम आणि पैशांच्या युद्धात प्रेम जिंकलं. Yes. बोला, आणखीन काय करू? सर आणखी एकच गोष्ट करा. कुठली? सांगितलं तर नक्की कराल? अरे तू फक्त बोल रे. सर तुम्ही पण आमच्या दोघांसारखं लवकरात लवकर प्रेम विवाह करून टाका. हो हो. करून टाका. पत्र पोस्टाच्या पेटीत टाका. या चालीवर म्हणलास. नको, खूप त्रास होतो. तुम्हाला जमलंय ना, तुम्ही करा. या. आणि हा सर. आता जरा दूध बीत पीत जा. नाही, खाण्यापिण्याची बोंबच दिसते म्हणून म्हणतो. हळू रे, उडशील. मला ना नैराश्य चाललंय. काय रे, काय झालं? काही नाही रे, मी उद्या मांडव्याला जायचा विचार करतोय. हो छान छान, जाऊन ये. पक्या पक्या, तू पण चल ना माझ्या बरोबर मांडव्याला. मी नाही मला नाही जमणार. का नाही जमणार? एक काम कर, घरी जा, बॅग भर, वहिनींना सांग माझ्या बरोबर मांडव्याला चाललायस, नाहीतर रागवतील माझ्यावर. जाऊ दे रे, घरी जाऊन तिला सांगण्याची काही एक गरज नाहीये. का रे का? सगळं काही समजण्याच्या पलीकडे जाऊन पोचली ती बाई. व्हेरी गुड. हे असं कसं झालं? कधी गेल्या त्या? चहा एकदम कडक बनवायच्या. अरे गेली नाही रे, आहे आहे अजून. हो आहे रे, आहे. मला उगाच रडवलं. हॅलो हॅलो चंद्रे, ऐक. काय आत्ता? हे बघ, आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे. हे बघ,
पूर्वा मॅडमना माझा एक निरोप सांग. त्यांना सांग डॉक्टर पुंडलिकांना जोराचा अटॅक आलाय आणि त्या अटॅकच्या भरात ते मांडव्याच्या घरात गेले. ओके चल बाय. हा नको ना. ठीक आहे बाय. कठीण आहे रे बाबा, कठीण आहे. अरे मांडव्याचा रस्ता म्हणायचा की खड्डे? नाही तर काय खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे कळतच नाही. ए पक्या, एक काम कर ना यार, माझ्यासाठी कपभर पाणी आण. ओके कपभर पाणी. ग्लासभर कॉफी आण. ओके ग्लासभर कॉफी. मुद्दा लक्षात येतोय ना? आला ओरडू नको. डॉक्टर तुला कसला आवाज ऐकू येतोय? अरे आपल्या शेजारी कोणीतरी टीव्ही किंवा रेडिओ लावलाय. अरे कसं शक्य आहे का? आपल्या फार्म हाऊसच्या 1 मैलाच्या परिसरात कोणाचंही घर किंवा बंगला नाहीये. चिकपाकळी नाहीये. एक सवारी ना. अरे आपल्या घरातच कोणीतरी टीव्ही किंवा रेडिओ लावलाय. अरे कसं शक्य आहे का? रेडिओ टीव्ही अशी माणूस बिघडवणारी, माणसाची मनशांती बिघडवणारी एक तरी गोष्ट ठेवलीस का तुझ्या घरात? हे बघ काय रे डॉक्टर, काय बघतोय? पाय सरळ पकड. अरे ही आपली मंजू आहे. त्या मंजू ते येत आम्हा असा काय अवतार केला सिनेमातल्या भूतासारखा? मंजू वरचं स्टेशन ओके आहे ना? जिवंत आहे मी अजून. चला. अरे मंजूताई, मंजूषा, मंजू बाळा. पटली खात्री पटली बहीण भाऊचा. मंजू कधी आलीस? सकाळी. अरे वा. म्हटलं तू इथेच भेटशील शांतपणे. शांतपणे नवीन भानगडीत मदत हवी वाटतं. अय्या तुला कसं कळलं? तू वेगळं काय करतेस? दादा काय? जर तू ह्याच पद्धतीने बोलणार असलास ना हा. तर मी तुला काही सांगणार नाही. सांगूच नकोस. मंजू तुझं प्रेम म्हणजे ना अगदी रिडिक्युलस गोष्ट आहे. तू प्रेमात पडत नाहीस, उड्या मारतेस. प्रेम म्हणजे तुला स्विमिंग पूल वाटतो आणि तू सतत डायव्हिंग बोर्डवर उभी असतेस. खाली कोणी दिसलं अय्या पड प्रेमात. थोरला भाऊ म्हणून जेवढं बोलायला हवं ना तेवढं तुला बोलून झालं. अगं मंजू पण संस्कार नावाची गोष्ट असते की नाही? माझे कान आधी सत्ताड उघडण्याचं तुझं कर्तव्य तू केलं. आता आमचं जमवून द्यायला मदत करणार आहेस की नाही थोडं बोल. तुला वेळ लागलाय का? वेडी झाली आहेस का तू? हो काय? मी वेडी झाले.
कारण मंदार आणि नवनीतची एंगेजमेंट आता मोडली आहे, म्हणजे तुझी लाईन क्लिअर आहे. तरी पण त्याची लाईन आहे ना त्या नवनीतवर. मला एक कळत नाही, असा दुसऱ्या मुलींवर लाईन मारणारा तिरंदाज तुला हवाय कशाला? कारण तो कसाही असला तरी माझं त्याच्यावर प्रेम बसलंय. हो. नाही, मी तुझी मदत करणार नाही. अरे स्वतः लग्नाशिवाय राहिलोय का दुसऱ्यांची लग्न जमत बसायला? डिअर ब्रदर, काय? मला आणखी काही नको. ना? तू फक्त त्याला पाठवून द्यायचंस काय? की माझं त्याच्यावर हा? भयंकर प्रेम आहे. अगं, प्रेम भयंकर नसतं ग, इथेच घोळ आहे सगळा. तुझा ऐकेल तो. माझं नाही ऐकणार तो. कधी काळी तू त्याला शिकवलेस. अगं नाही, तेव्हा सुद्धा कुठे ऐकायचा माझा तो. नाही, मी तुझी मदत करू शकत नाही. आय एम सॉरी. दादा, काय हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. झालं? यावेळेस मी पक्क ठरवलंय, हा? जर मंदार मिळाला नाही तर जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. असंच ठरवलं होतंस त्या क्रिकेटपटूच्या वेळी, आणि नंतर तो भजनं म्हणणारा पॉप सिंगर. त्यावेळेला तर तू सुसाईड नोट लिहून दिली होतीस, आणि आता तो गुजराती फॅशन डिझायनर. हा हा काय? अरे मला टी20ची बाटली आणायला सांगितली होतीस. शी, बाटली अजूनही तशीच आहे. ते सगळं मागं पडलं. हे फायनल, म्हण- अगदी अल्टिमेट. तुझी शपथ. माझी शपथ. अय्या दादा. हाय सर. अरे या या, काय अगदी कोंबडा बिमडा, कसे काय हरवलात? आलात सर लॉन्चने. अरे वा, प्रवासात त्रास नाही झाला ना? अजिबात नाही. बसा, प्लीज बी सीटेड. हिला काय झालं? नवनी म्हणाली नाही येणार आहे ते. तू तरी कुठे सांगितलंस? फिट्टम फाट. अगं वेळे, पळून जाणारे काही सांगून पळतात का? आधी पळाले मग सांगितले, असं असतं त्यांचं. हा, ए ओरिजिनल वेगळं होतं ना? हा? हा? यांच्या दोघींची एकदम घट्ट मैत्री दिसत नाहीये. चला, ए तुम्ही इथे आलाय ना, हे डॅडींना कळलं नाहीये ना? नसावा बहुतेक. चला सर, एक गोची झाली. काय? त्या मंदार गर्दीने आम्हाला पाहिलं गेटवे ऑफ इंडियावर. काय? हो सर. त्यांना हटकायच्या आतच आम्ही बोटीत बसलो. हा. पण सर, त्याने डोकं चालवून जर डॅडींना सांगितलं ना. चला घाबरवताय, तुम्ही इथे आलाय ना, जस्ट रिलॅक्स. अरे वा 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 वा, वेलकम. आलात तुम्ही? छान छान छान. चला दोघं जण पटकन फ्रेश होऊन घ्या, मी तुम्हाला तुमच्या रूमा दाखवतो. काय दाखवतो? रूमा. अच्छा, रूम. हा, आणि ये वेळेत आवरा. हो सर. दादा, काय आहे? दादा म्हणतात. काय म्हणतात? दादा मंदार येतोय. अच्छा, मंदार येतोय. ए पक्क्या बाहेर ये. काय झालं? मंदार येतोय. कसला हँडसम दिसतोय तो. कोण मंदार? हो. दादा, हा? तू बोलशील ना त्याच्याशी? काय बोलायचं? आमच्या प्रेमाबद्दल. बघतो काहीतरी. तर दादा, काय आहे? मी ना जाते. कुठे जाते? मी ना लपूनच बसते. हा, मंजू, तुला वेगळं लपायची गरज आहे का? दादा, काय आहे? म्हणजे मोकळेपणे तो बोलेल ना तुझ्याशी. ठीक आहे ग. दादा, हा? लक्षात आहेत ना तुझ्या पॉइंट? कुठले पॉइंट्स? भयंकर प्रेम, हा? जीवन मरणाचा प्रश्न. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. दादा, कुठल्या भाषेत बोललो मी? हे बघ. हे बघ, काहीही झालं, हा? काहीही झालं तरी तुझ्या हातनं माझ्या आणि मंदारची एंगेजमेंट झालीच पाहिजे. नाही, मंजू, आई बाबा, उचला मला, उचला. आला, उचले आला, मंदार आला. हाय सर. कोण बे? अरे नाही, तुझ्यासारखं बोलता येतंय का? असं बोलून बघितलं, बाकी काही नाही. नवनीत आली नाही थे. आव ना, लगेच काय मागे मागे चाललायस तिच्या? भलतंच मॅग्नेटिक दिसतंय तुमचं अट्रॅक्शन. सर्टनली सर, हा. शी इज टेरिफिक. काय सांगतोस? नाही, मला एक गोष्ट सांग. ते इथे आलेत हे त्यांच्या डॅडींना सांगितलं नाहीये ना? हो सर. काय? तिच्या या असल्या चहाड्या करण्या आहेत का? मी नाही. शबास. मी फक्त तसा निरोप ठेवलाय. अरे पण ते दोघं त्यांच्या मर्जीने इथे आलेत. तू का आलास त्यांच्या मागे मागे? का आलेस तू त्यांच्या मागे मागे? तिला वाचवायला. म्हणजे? सर, हा. आय एम टेलिंग यू, What? आय स्वेअर फक्त मीच तिला सुखी करू शकेन. हो? आय एम द राईट मॅन फॉर हर सर.
असं कसं का वाटतं तुला? गट फिलिंग. मग औषध का नाही घेत? कुछ लेते क्यों नाही? इंट्युशन. अच्छा, इंट्युशन. ते काही बोला तुम्ही, बट वी आर मेड फॉर इच अदर. मेड फॉर इच अदर. यस. हे त्या दोघांना एकमेकांविषयी वाटतंय. हो. आणि तू कोण वाटतोस माहितीये? कोण? कबाब में हड्डी. त्या दोघांना, मला नाही. सर, तुम्ही वाटेल ते बोललात ना तरी माझं नवनीतवरचं प्रेम कमी होणार नाहीये. उलट मीच तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे. काय? तुम्हीच मध्यस्थ व्हा. मी? ऍज अन आय स्पेशलिस्ट तिचे डोळे उघडा आणि तुमच्याच हाताने आमच्या दोघांची एंगेजमेंट करून द्या. काय बोलता? नाही, असलं मी करूच शकत नाही. सर, काय? पेपर तपासताना तुम्ही जी पार्शिलिटी करायचात ना ती आजही करताय का? नाही म्हणणार. नाही 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 नाही, तेव्हापासूनच तुमचं माझ्याबद्दलचं मत खराब झालंय. नाही मंदार, मला तू कसा वाटतोस माहितीये का? कसा? म्हणजे बघा, ब्रेव, ब्रिलियंट, डर्टी, रिच असा वाटतोस. सर, तुम्हाला माझ्याबद्दल असं काही वाटत असेल असं वाटत नाही. मग काय केल्याने तुला वाटेल आणि पटेल की तू माझा फेवरेट आहेस? हो. चल, मी माझ्या सख्या बहिणीशी तुझं लग्न लावून देतो. तू ऐश कर रे. अरे तू जाओ रे, तू जाओ रे, तू जाओ रे. हवा तर येत्या गुरुवारी जुहू सेंटरला तुझी आणि तिची एंगेजमेंट करून देतो. म्हणजे होईल काय? काय? तुझी बॅड पब्लिसिटी टळेल ना. काय बोलतो? ए मंजू, घाबरला बघ. हो सर, काय? माझी कितीही बॅड पब्लिसिटी झाली ना तरी चालेल मला. हो? पण मला तुमच्या बहिणीशी म्हणजे मंजूशी ह्या गुरुवारी लग्न करायचं नाही. मग आपण पुढच्या गुरुवारी करू. नाही नाही, पुढच्या गुरुवारी पण नाही. त्याच्या पुढच्या? अहो, कुठल्याच गुरुवारी नाही हो. तुझा गुरुवारशी प्रॉब्लेम आहे का? आपण रविवारी करूया. कधीच नाही. का? कारण माझं तिच्यावर प्रेमच नाही. ये कसं बोलता हो जावई बाप्पू? म्हणणार कसा बोलतो तू? मी काय म्हणतो, काय? थोडस ऍडजस्ट कर ना थोडं. सर, काय? ही माझ्यावर जबरदस्ती नाही. कारण माझं तिच्यावर प्रेम नाही. कळलं ना? मला डॉक्टर ते. अरे या आलात तुम्ही? हो. म्हणजे 4-5 दिवस राहणारच असाल. या, तुम्हाला तुमची जागा दाखवतो. खोली, राहायची खोली. चला चला. दाखवा खोली. दाखवतो खोली. चला. नक्की जाऊयात. हा, हो, नक्की जाऊया. सर, आम्ही दोघे समुद्रावर फिरून येऊ. आणि हा सर, हवा खूप सुटली आहे. दगड बांधून फिर. चला. मला तू प्रत्यक्ष दिसतेस बरं का? न दिसायला काय झालं? मी हाडा भासायचीच आहे. मला तर भासच होता दल्ली. मला ना पहिल्यापासूनच तुमच्या डोक्याची शंका आहेच. आता पटलं. खरंच आलीस तू. तू म्हटलं तरी चालेल. वयाने लहान आहे मी तुमच्यापेक्षा. किती वर्षांनी लहान आहेस? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? कशी आलीस? लॉन्चनी? अगं, आपल्याकडे गाडी होती, एकत्र झालं असतं. पण समजा मला नसेल एकत्र यायचं तर? मग यायचंच कशाला? यायचंच कशाला? अहो, या विकेंडला दी एंड करणार होतात ना तुम्ही? मी? आत्महत्या करणार होतात ना? आत्महत्या? म्हणून आली मी तुम्हाला वाचवायला. मला एक कळत नाही, माझ्या आत्महत्येची भाकड कथा तुला सांगितली कोणी? अर्थात तुमच्या सगळ्यात जवळच्या माणसाने. माझ्या सगळ्यात जवळचा माणूस? पक्या? हो. तू बस इथे. आता बघ कशी शाळा घेतो त्याची. ए पक्या, बाहेर ये. आता गंमतच बघ. ए पक्या, बाहेर ये. काय अत्यावश्यक सेवा करू साहेबा? आपण ही जी अनावश्यक सेवा केली आहे ना, त्याचा जाब हवा होता. अरे पूर्व मॅडम, अरे नमस्कार मॅडम. काय कधी आलात? काय फोन नाही, मेसेज नाही, मिस कॉल खाली आवाज काढू का? माझ्या आत्महत्येची भाकड कथा का सांगितली तिला? आत्महत्या? आत्महत्या शब्दच काढला नाही मी तोंडातून. हो. हो. आता बोल. आठवलं
आठवा मॅडम आठवा, आत्महत्या हा शब्दच कळला नेहमी तोंडातून. तसं नसून सुद्धा मुंबईहून इकडे ती तुला भेटायला आली आहे. तुला त्याचा अर्थ कळतोय? अरे त्याचा अर्थ असा आहे की मान ना मान मैं तेरी वहीदार रहमान. मला काही हौस नाहीये इथे इतक्या लांब यायची, पण एक माणूस जर आत्महत्या करणार असेल तर सच्चा डॉक्टरने धावायला नको. अरे कळलं यार, तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये हे 50 वेळेला सांगायची गरज नाहीये. तुमची जी काही व्हिजिटिंग फी असेल ना, हा पक्या तुमच्या क्लिनिकवर येऊन तुमच्या तोंडावर फेकून मारेल. काय? तोंडावर फेकून मारेल म्हणला तो. तुमच्यासारख्या अनादरणीय माणसाने तुच्छतेने फेकलेल्या पैशाला माझं कुत्र सुद्धा हुंगणार नाही. काय कुत्र उंगणार नाही म्हणली ती. कुत्र अरे मग काय आली ते शेपू हलवत हट हट हट. ती जातच नाही बाबा. काठीयन अरे हाऊ दे ना अजून थोडं. काठीयन मला काठी? मी का भिकारली का? हेच विचारी. जाते मी. जा, get lost. You get lost. You get lost. You hard. You hard. You. अरे गेल्या रे पूर्व मॅडम गेल्या. अरे गेल्या रे पूर्व मॅडम गेल्या. अरे गेल्या रे. मी डोळ्यांचा डॉक्टर असून मला दिसत नाही असं वाटतंय का तुला? मीच घालवलंय तिला. नाही बरं केलंस. अरे बरं केलंस तू तिला हाकलून दिलंस नाही ते. ते काय? अरे माझ्या बोलण्याचा विपर्यास करून ती बाई इथे येते म्हणजे काय? तूच बघ, तुलाच कौतुक आहे तिचं. नाही रे नाही, बरं झालंस तू तिला हाकलून दिलं. नाही. तिला म्हणत चले फोट जब्बत बोंबलत समुद्र किनारी. नारी रात्रीची एकटी. ए पक्का बाहेर ये. काय झालं? मला एक गोष्ट सांग. नाही त्याआधी मला एक गोष्ट सांग. हा. शेंगदाण्याच्या चटणीत हा. शेंगदाणे घालू की नको? तुला बनवायचीच आहे का ती चटणी? नको ना बनवू. ठीक. पक्या इकडे ये ना. हा. मला एक गोष्ट सांग, मुंबईला जाणारी शेवटची लॉन्च किती वाजताची होती? आता किती वाजले? 6. गेली. गेली 5:59 शेवटची होती. 1 मिनिटाने गेली रे. काय रे काय झालं? तुला जायचं होतं? अरे आपल्याकडे गाडी नाहीये का? मग ती एकटी गेलीये ना. कोणती? पूर्वा. कोण पूर्व? डॉक्टर पूर्वा पुरंदरे. अच्छा ती. हा. अरे तिला जाऊ दे रे. हा? तिला काय आपण बोलवलं होतं का? नाही. जशी आली तशी गेली. हा. तिला म्हणत चल फोट चल फोट 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 चल म्हण. मी म्हणू फोटे फोट फोटे फोट 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 फोट. हे व्यवसायात बसत नाही आपल्या तरी. फोटे फोट फोटे फोट 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 फोट. मस्त वाटतं रे. ती थोडीच आपली गिऱ्हाईक आहे. फोटे फोट फोटे फोट फोट फोट. किती वर्षांनी म्हटलं, हलकं हलकं वाटतंय. हो ना. तिला म्हणा परत फोटे फोट फोट फोट. अरे ते झालं. तिला म्हणा हे पळे जब्बस बोंबलत समुद्र किनारी. हटकत बस रात्रीची. येतील तिकडनं 7:27 कोळी. 7:27 पुणे लोणावळा लोकल टाइम सांगतोय का? येतील तिकडनं 7-8 कोळी. टाकतील जाळी. समजून जलपरी घेऊन जातील घरी. अरे प्रसंग काय, तू काव्य काय करत बसलाय? आपण तिला एकटीला घराबाहेर काढले. आपण? हो. आपण नाही हा डॉक्टर. मग? तू काढलेस तिला घराच्या बाहेर. एक गोष्ट लक्षात ठेव, ह्याच्यानंतर जे काही अघटित म्हणून घडणार आहे ना, त्याला फक्त तू जबाबदार राहणार आहेस. अरे तुला इकडचे गुंड माहित नाही? असे चिडले ना, असे संतापले ना की अशा सुरे काढतात आणि फेकून मारतात. अशा सुरे काढतात आणि फेकून मारतात. त्याच्यानंतर सुया टोचतात. त्याच्यानंतर टाचण्या मारतात. आणि ते सगळं झालं ना की स्टेपलर मारतात. खट खट खट. गुंडांची स्टेशनरी वाले. जाना तिला घेऊन ये. अरे आता आम्ही तिला ठेवणार कुठे? मी ना जात. अरे आपल्याकडे 50 खोले आहे, कुठेही ठेव तिला. ठीक आहे, मग मी तिला घेऊन येतो आणि तिची गाडी तुझ्या खोलीत टाकतो. इतक्यात तर करी. नाही, तू तिला आण. आपण तिला अडगळीच्या खोलीत टाकू. अडगळीच्या खोलीत? अरे अडगळी. अडगळीच्या खोलीत? अडगळीच्या खोलीत टाकू. कुठे आहे अडगळीची खोली? सरळ वर. अरे वा 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 मॅडम, आलात तुम्ही परत. छान. आता बघा घर कसं भरभरल्यासारखं वाटतंय. जास्त बोलू नको. सामान उचलून वर नेऊन ठेव. चला डॉक्टरांच्या खोलीत. चला डॉक्टरांच्या खोलीत जातील. तुम्हाला तुमची खोली दाखवतो. कुठून दुर्बुद्धी झाली आणि इथे या अडगळीत आले असं झालंय मला. कसे?
सगळेच जण करून निघून जातात. नाही पण एक बरं झालं, तिने मला तोंडावर सांगितलं माझं तुझ्यावर प्रेम नाही, विषय संपला असं म्हणायचं नाही. प्रेमाच्या भानगडीतच पडायला नको, प्रेमाला दारात सुद्धा उभं करायचं नाही. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. कोण तुम्ही? आलात कुठून? दरवाजातून. येस आय एम राईट, दरवाजातून. तुम्हाला एक गोष्ट सांगू, त्याच दरवाज्यातून बाहेर सुद्धा जाता येतं. या. त्याआधी तुम्हाला एक उपयोगाची वस्तू दाखवायची. नकोय मला उपयोगाची वस्तू, नकोय. माझा मूड आधीच खराब आहे. माझ्याकडे अशी एक वस्तू आहे जी बघून लागेल. तुमचा मूड सुधारेल गड्या. गड्या? अरे काय भांडी घासायला आहे का तुझ्याकडे? डॉक्टर आहे डॉक्टर. मुंबईवरून आम्ही इथे विश्रांतीसाठी येतो, त्यात सुद्धा तुमच्यासारखे चित्र विचित्र सेल्समन. मी सेल्समॅन नाही. कोण आहे? प्रेषित. प्रेषित? माझं नाव बोगस. बोगस? अहो माणूस बोगस असतो, आडनाव बोडस असतं. तुमचं आडनाव बोडस आहे. बोगस नाही, बोगसच आहे. मायला माझं आडनाव मला माहित की तुम्हाला. मग तुमचं आडनावच बोगस आहे म्हटल्यावर तुम्ही मला उपयोगाची वस्तू देणार कशी? का? खोट्या आडनावाचे काही खोटे असतात आणि खरे ते तरी कुठे सगळे खरे असतात. मी बोगस असून एक अशी जेनियनची जंडी आहे. बघू. दादा धर्मानी भूतस्य निशिताय संस्कृती राजते सेवं भारत ऋतिकांत देता बनता सर्वत्र. अरे एवढं बोलून एवढीच काढली? अहो असल्यामुळे मुंबईत वैदू विकतात. वैदू? मी वैदू नाही. अरे कळलं यार, तुम्ही प्रेषित आहात. आणि ही मुळी साधी सुधी नाहीये, अद्भुत आहे. अद्भुत? कुठून आणली? कुठून आणली? येडच आहे. साधा प्रश्न विचारला, कुठून आणली? हिमालयातून. अच्छा, म्हणून तुम्ही वर बसला? आमचे फादर तिकडे तप करायचे. दिवसभर तप 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 करून कंटाळा आला तिथं भटकायचे. भटकता भटकता वनस्पती शोधायचे. एकदा काय झालं, भटकून घरी आले. बाबू बाबू. कैलास कैलास? कैल्या. आता पुढे काय करायचं? त्यांना हार्ट अटॅक आला. अच्छा, आता बरे आहेत ना ते? कैलासवासी गेले. पण मरताना प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून त्यांनी मला ही मुळी दिली. असल्या मुळ्या दाखवून तुम्ही माझ्या डोळ्यात धुळफेक करूच शकत नाही, कारण मी स्वतः डोळ्यांचा डॉक्टर आहे. या मुळीचा सुद्धा डोळ्यांशी संबंध आहे. म्हणजे? मुळी पाण्यात चुगळायची. तुम्हाला पाण्यात म्हणायचंय का? मुळी पाण्यातच चुगळायची. पाण्यातच उघडा. पातळे तयार करायचा कसा? लेप तयार करायचा कसा? आता त्या पातळ लेपाचे थेंब आय ड्रॉपच्या बाटलीत टाकायचे. 6 थेंब टाकायचे. किती? 6. आता मुळीचे सत्व मिसळलेले आय ड्रॉप प्रत्येक डोळ्यात 2-2 घालायचे. मग काय होतं माहितीये? माणूस आंधळा होतो. करेक्ट. अरे आंधळा कसा होईल? एका परीने माणूस आंधळाच होतो. अहो प्रेमात पडणे म्हणजे दुसरं काय हो? नाही, पण या मुळीचा आणि प्रेमात पडण्याचा संबंध काय? अहो तीच तर तिची खासियत आहे. एका जागी बसा ना, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मुळीचे सत्व मिसळलेले आय ड्रॉप्स डोळ्यात घातले की माणूस डोळे बंद करून घेतो. साहजिकच आहे. ते उघडल्यानंतर जी पहिली व्यक्ती तिच्या डोळ्यासमोर येते तिच्या तो प्रेमात पडतो. प्रेमात पडतो? एकदम पक्का. बदलणार नाही, बेमन होणार नाही. फास्ट कलर रात्रंदिवस त्या व्यक्तीची आधीन, टोटल आधीन. ही जादूच म्हणायची की जादूच आहे. मॅजिक? प्लेन मॅजिक. मला हे बोगस वाटतंय. अंगामध्ये आणू नका. मी मुळीबद्दल बोलतोय. सांगतोय ते ट्रूथ, नथिंग बट ट्रूथ, ऍब्सोल्युटली ट्रूथ. नाही, पण एरवी सुद्धा माणसं प्रेमात पडतातच की. नेहमीच नाही. कधी कधी त्यांना प्रेमात पाडावंही लागतं. आता समजा तुमची बहीण प्रेमात निराश झाली. समजायचंय काय? आतापर्यंत अरे मुळीची किंमत काय? 5,000. 5,000? एकच भाव, घासगीच नाही, सवलत नाही. थोडीशी कमी करा ना. नो. थोडीशी? नो. 2 शून्य. मुळीच्या उपयोगाच्या मनाने तिची किंमत फारच चिल्लर आहे.
हिमालय रिटर्न फादरनी ठरवून दिलेली किंमत आहे. नो बार्गेनिंग. नाही मागता झोली उचलो और निकलो. अहो काय तुम्ही एखाद्या मध्यमवर्गीय माणसासारखे माझ्यावर अविश्वास दाखवायला लागल्यात. जरा धनाडीच्या डॉक्टरांसारखे वागा. अरे धनाडीच्या डॉक्टरांसारखं वागायला माझी हरकत नाहीये, पण मी स्वतःला तुमच्याकडून 5,000 रुपयांनी गंडवून घेणार नाहीये. जाऊ दे चला. एक मिनिट. ही मुळी घ्यायला मी तयार आहे, पण त्याआधी माझी एक अट आहे. काय? आधी मी मुळी वापरेल, त्याचा गुण आला तरच पैसे देईन. ओके. काय? ही मुळी रात्री येतो, पैसे तयार ठेवा, चेक सुद्धा चालेल. मानलं यार, तुम्हाला मानलं यार. का हो? तुम्ही माझ्यावर पटकन विश्वास टाकला. कारण मी कडका आहे, मध्यमवर्गीय नाही. मी विश्वास ठेवायला घाबरत नाही. नाही पण समजा ही मुळी मी वापरली, त्याचा गुण सुद्धा आला, पण पैसे देताना मी काचकूच केली तर दुसरी मुळी मिळणार नाही. दुसरी मुळी का? प्रेमातून बाहेर काढणारी. अरे एकदा प्रेमात पडल्यावर बाहेर कोणाला यावं वाटेल? सांगता येत नाही हो कधी काय प्रसंग येईल ते. बऱ्याच जणांना वाटते गरज प्रेमातून बाहेर पडण्याची. कंटाळा येतो एकाच व्यक्तीवर प्रेम करून करून. माझे बाबा म्हणायचे. काय म्हणायचे? व्हरायटी इज द स्पाइस ऑफ लाईफ अँड लव्ह. वरती खूप धुमाकूळ झालत असतील नाही? एक सांगतो, मुळे घासण्यापूर्वी परिणामांचा नीट विचार करा. अरे डोंट वरी, डॉक्टर आहे डॉक्टर. ऑल दी बेस्ट. येस. जादूची मुळी माझ्या हातात, मुळीची जादू माझ्या हातात. मी कोणालाही प्रेमात पाडू शकतो आणि कोणालाही प्रेमातून बाहेर काढू शकतो. जादू दिखा तेरा असर, जादू तेरी नजर. जादू